काय मागणं देवाजवळ आता मी देवाला नमस्कार करून मतदान करायला आलो. हे मतदान करणार त्यांनी मला यश प्राप्त करून द्यावं या निवडणुकीत अशी देवाजवळ प्रार्थना. दादा, आपण जर बघितलं असेल तर विरोधकांनी एक आरोप केले, मात्र तुम्ही विकासावर बोलत होतात. नेमका आताचा पेपर कसा वाटतोय? प्रचार झालाय, पेपर नेमका सोपा वाटतोय का आजचा? मी नेहमीच परीक्षेला बसतो तर मला पेपर सोपाच वाटतो. मी अभ्यास करून बसतो. जे अभ्यास करत नसतात ना त्यांना कठीण जाणार, त्यामुळे मला काय पेपर कठीण जात नाही. दादा, उष्णता वाढत चाललेली आहे, लोक घराबाहेर पडावी यासाठी आपण काय आवाहन करणार आहात? आणि ज्या पद्धतीने उष्णतेचा पारा अधिक वाढतो आहे तर काय सोयीसुविधा मतदान केंद्रावर आपल्याला दिसते? मी माझ्या रत्नागिरी सिंधुदुर्गातले मतदार बंधू भगिनी आणि सर्व वडीलधारी मंडळींना विनंती करेन, प्रार्थना करेन, या निवडणुकीत मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे. आज मतदान आहे. मोदींनी यापूर्वी घोषणा केली आहे की अबकी बार 400 पार, 400 खासदार देशातून निवडून येणार. त्यामध्ये आपल्या कोकणाचा, तुमच्या हक्काचा आणि तुम्ही आत्तापर्यंत ज्याला अनेक वर्ष प्रेम दिलं, प्रोत्साहन दिलं, एवढी पदं मिळवून दिली, त्याप्रमाणे याही वेळेला लोकसभेची निवडणुकीसाठी या दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण सर्वांनी मतदान करावं ही तुम्हाला मी विनंती करतोय. उष्णता वाढत चाललेली आहे, तरी लवकरात लवकर 11च्या आत शक्य असेल तर मतदान करून घ्यावं ही विनंती करतो. नमस्कार गावले सगळे. मतदान केलं काय सगळ्यांनी? चला कमांडर बाजू. दादा आगे ऊपर मत उठाओ यार. अरे थांब ना सचिन. सचिन पाठी या ना तुम्ही. माझ्या फ्रेम तर देऊ नका. आता काय करायचं, लिस्ट करूया का? मध्ये नको तुम्ही येऊ. कॅमेरा तर चालेल. 100 मीटर बाहेर आहे ना. अरे नाही ते नाही आता ना, जरा मंदिरात जाऊया ना. आम्ही म्हटलं की औषध करता करता तिथे चांगलं
हा केली. काय आजचा दिवस फक्त औषध केलं. नाही काय सुरू झाले का बुक सगळे ते हो ना सगळे व्यवस्थित. ओके थँक्यू. गावच्या मंदिरात जाऊन आलो. चालेल चला गाड्या आहे ना सगळं. हो मोदी साहेबांचं झालं होतं. हा मोदी साहेबांनी आता केलं.